हाय, हॅलो, नमस्कार. मी विजया आणि आत्ता आपण इथे प्रवास करत आहोत रस्त्याने. आणि यामध्ये आपल्याला दिसत आहेत सुंदर सुंदर असे हे लाल रंगाने फुललेले पलाश म्हणजे पळसाचे झाडं. आता होत आहे सुरू उन्हाळा आणि उन्हाळ्याचे जाऊ लागताच पहिले येते होळी. आणि होळीच्या वेळेस हे जे सुंदर पलाशचे फुलं आहेत त्याचावाला पहिले कलरसाठी उपयोग करायचे लाल कलरच्या, पण आता त्याचा उपयोग होत नाही. आता होळीमध्ये आपण सगळे गुलाल आर्टिफिशियल कलर हेच वापरतो. पण या फुलांची अशी खासियत आहे की होळी याच्या पहिले अख्खेच्या अख्खे झाडं असे बहरून येतात आणि जसंही होळी संपते होळीच्या नंतर या झाडांचा आपोआप सगळे फुलं हे खाली गळून पडतात. खूप कलरफुल आणि खूप त्याचावाला उपयोग औषधी उपयोग पण आहे या फुलांचा. पण आपल्याला ते नजरेलाच बघायला एवढं सुंदर वाटतात आणि आपण जेव्हा असं त्या फुलांकडे बघतो तर मंत्रमुग्ध होऊन जातो. असं बघत राहावं वाटतं त्या फुलांकडे आणि मला तर खूप आवडते. मी वर्षभर वाट बघते की असा उन्हाळ्याची चाहूल लागेल आणि असा हा पलाश फुलेल. आपल्या पण आयुष्याचं असंच आहे की जेव्हा असं रखरखतं ऊन सुरू होते तेव्हा काही सुखाचे क्षण आपल्याला भावून जातात. अतिशय आपल्याला ते एक एनर्जी देऊन जातात. तसेच हे पलाश आहे की त्याचे लाल कलर आपल्याला असे एक एनर्जी देऊन जातो आणि नंतर नंतर मग ते आपोआप कमी पण होत जाते. हा रस्ता इतका सुंदर होता. अगदी गुळगुळीत डांबरी रस्ता आणि निर्मनुष्य रस्ता होता. तुरळक गाड्यांची जाणं येणं हे चालू होतं. खूप सुंदर रस्त्याने खूप सुंदर आजचा हा अनुभव होता. आणि जसंही आपण त्या रस्त्याने समोर समोर जात होतो प्रचंड सुंदर असे हे सगळे पलाशचे आपल्याला फुललेले फुलं रस्त्याच्या दुतर्फा हे दिसत होते. ते अक्षरशः आपण त्या रस्त्यामधून जाताना नितांत सुंदर अनुभव असा या फुलांचा होता. खूप सुंदर आजचा अनुभव. अख्खं रान आता असं कोरडं कोरडं पडलेलं आणि त्याचा असा लालबुंद पलाश हा फुललेला. खूप खूप छान असं. आपण नेहमी दूर कुठे ट्रिपला गेलो की असं असं वाटते आपल्याला की आपण कुठेतरी फिरायला गेलो आणि आपल्या जवळच असलेल्या आपल्या आजूबाजूला असलेल्या आपण गोष्टी मिस करतो. आत्ता आम्ही आमच्यावाल्या इथून दूर आलेलो होतो, पण एका लग्नानिमित्त एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायसाठी हा चान्स आला आणि अचानक हे सगळं निसर्ग सौंदर्य बघता आलं. खूप सुंदर असं हे सगळं निसर्ग सौंदर्य होतं आणि खूप सुंदर रस्ता होता. ड्रायव्हिंग करायसाठी असं लॉंग ड्राईव्हवर जाण्याचा आज अचानकच चान्स येऊन गेला. स्वतःची गाडी होती पण आईबाबांसोबत जातानासुद्धा खूप मजा आली आणि त्यांना दाखवतानासुद्धा खूप मजा आली. हे एक अप्रूप असते, ही फिलिंग असते ती स्वतःची स्वतःलाच जाणवते आणि आपण कशामध्ये आनंदी होऊ शकतो हे आपल्याला जाणवते. खूप दिवस झाले होते की बाहेर असं कुठे फिरायला जाणं झालेलं नव्हतं, पण या सगळ्या याच्यामुळे सगळी मरगळ निघून गेली आणि खूप छान एनर्जी आली आणि असं कुठेतरी छान फिरून आल्यासारखं तो अनुभव होता. हेच तर आनंद आहे, हेच तर सुख आहे, ज्या सुखासाठी आपण सगळं करत असतो. अतिशय प्रवास करायलाच पाहिजे आणि तो तर मी करतेच, पण तो प्रत्येक सीझनमध्ये करायला पाहिजे. प्रत्येक सीझनचा त्याच रस्त्याचा हा वेगळा वेगळा अनुभव असते. खूप सुंदर अनुभव होता आजचा. बाय.